नमस्कार मित्रांनो. आज जो कॉकरोच जनता पार्टी या पक्षाकडून जो लढा लढला गेला, त्याचा आज ऐतिहासिक विजय झाला आणि या सर्वाचं श्रेय हे संबंध यूथ, युवा, तरुण अशा सर्वांना जातं. सर्वांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या ऐतिहासिक लढ्यामध्ये या क्रांतिकारी अ, जो एक आंदोलनाचा भाग होता, त्यामध्ये सहभाग घेऊन एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे आणि अ, जुलमी सरकार ज्यांनी हे आंदोलन पुरेपूर म्हणजे संपवण्याचा त्याला ह्या आंदोलनाला दडपून टाकण्याचा, चिरडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि हुकुमशाही पद्धतीने अ, अतिशय निर्दयीपणे हे आंदोलन त्यांनी अ, पुढे जाऊ नये आणि या आंदोलनामध्ये कोणाच्याही जीवाची पर्वा न करता अतिशय निर्दयीपणे आदेश देऊन पोलिसांच्या बळाचा गैरवापर झाला आणि पोलिसांनीही कोणतीही संवेदनशीलता न दाखवता अतिशय कठोरपणे सर्वांवर लाठीचार्ज केला, सर्वांना गंभीर जखमी केलं. अ, अतिशय दुःखद 20 तारखेला जी घटना घडली ती अतिशय दुःखद आणि दुर्दैवी होती. एक काळा दिवस म्हणून पण त्या दिवसाची नोंद घेतली जाईल आणि आजचा दिवस हा एक सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल, की एका जुलमी शासनाने जो अन्वित अत्याचार केले, अ, विद्यार्थ्यांना जवळपास महिना दीड महिने त्यांचे हाल केले. त्यांना रस्त्यावर यायला लावले. त्यांना सोनम वांगचुकजींसारखे जे महान व्यक्ती आहेत, त्यांना 25 दिवस ते उपाशी होते. इतका सर्व त्रास सहन करून आपण हा विजय मिळवला आहे. हा विजय आपल्या सर्व लोकशाहीचा, संविधानाचा विजय खऱ्या अर्थाने झाला आहे. जी दडपशाही, जी हुकुमशाही अ, सरकारने चालवली होती, त्याला कुठेतरी आता लगाम लागला आहे आणि पोलिसांनी जो आपल्या आपल्या ताकदीचा, आपल्या बळाचा जो गैरवापर केला, अ, त्याला सरकारला त्यांची योग्य जागा पण दाखवून दिली आहे. तर भविष्यातही असेच सरकारकडून जे अन्यायकारक जे जनतेवर लोकशाही संपवणारे, संविधानाला हानी पोहोचवणारे अ, जे त्यांच्याकडून निर्णय होतील किंवा ते बेजबाबदार वागतील, त्यावेळी आपण असेच एकजुटीने असाच लढा देत राहू आणि आपल्या लोकशाहीला आणखी मजबूत करत राहू. जय हिंद, जय भारत.